आपली बटाट्याची भाजी तयार झाली आहे, तुम्ही बघू शकता. ही बघा आपली शिमला मिरची बटाट्याची भाजी तयार आहे. तर अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. TTM चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत गवारी आणि शिमला मिरची आणि बटाट्याची भाजी. तर लाईट नाही आहे तर मी मोबाईलच्या जडत बनवून दाखवणार आहे. बटाटा बघा मी असं कापलेला आहे आणि शिमला मिरची मी अशी बारीक कापलेली आहे. तर आपण बटाटा आणि शिमला मिरची भाजी बनवणार आहोत. तर चला सुरुवात करूया. गॅस पेटवून घेऊया. पहिल्यांदा आपण कांदा भाजून घेऊया. व्हिडिओमध्ये आज कांदा भाजून घेऊया. कांदा बोलायला होत आला आपला. आपण गॅस टाकणार आहे. तेल टाकून घेऊ. एक माप तेल टाकलं आहे मी. आता यामध्ये आपण जिरे आणि मोहरी घालून घेऊया. मोहरी घालून घेऊया थोडीशी आणि जिरे. मिक्स करून घेऊया. टोमॅटो घालूया आता. मिक्स करून घेऊया. गॅस मी बारीकच ठेवला आहे. बारीक गॅसवर घालून घेऊया. यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार चटणी घालू शकता. तिखट जेवढं तुम्हाला हवं आहे तेवढं तुम्ही घाला. मिक्स करून घेऊया. यात मी बेडगी मिरची आणि थोडासा गरम मसाला घेतला आहे तो घालते. लाल होते बेडगी मिरचीने, कलर तवंग छान असेल त्याला. बारीक गॅसवरच ठेवले आहे. पण एक बटाटाने शिमला मिरची कापली आहे ती टाकूयात आपण. चवीपुरते मीठ घाला. मिक्स परतून घेऊया. बारीक गॅसवरच केलं मी सगळं. तर आपण याच्यावर झाकण ठेवून देऊया. झाकण ठेवून शिजवलं. पाणी न घालता आपण शिजवणार आहे भाजी आता. पूर्ण भाजी आपण वाफेवरच शिजवणार आहोत, कारण शिमला मिरचीला अंगचं पाणी सुटतं. त्याच्यामुळे बटाटासुद्धा शिजला जाईल आणि हा बटाटा लवकर शिजतो. त्यामुळे मी टाकला आहे मिरचीसोबतच टाकला आहे. तुमचा बटाटा शिजत नसेल लवकर तर आधी तुम्ही बटाटा वाफलून घ्या आणि नंतर शिमला मिरची घाला, कारण शिमला मिरची लवकर शिजते आणि बटाटा शिजत नाही. तर हा बटाटा मी सकाळीसुद्धा बनवलेला आहे, तो लगेच शिजला. त्यामुळे मी आता सोबतच घातला आहे. त्यामुळे तुम्ही पण बटाटा लवकर शिजणार असेल तर सोबतच घाला. आणि हे आपल्याला सारखं वरच्यावर हलवून घ्यायचं आहे, कारण की ते करपू नये. तर आपण बघूया.
कशी झाली. तर आता आपण यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालूया. तर इथे मी आता जाड आहे हा शेंगदाण्याचा कूट, तो घालत आहे. एकदम बारीक केलेला नाही. अंदाजे मी 2 चमचे घातले आहे. तुम्हाला जास्त हवं असेल तर तुम्ही जास्त घालू शकता शेंगदाण्याचं कूट. मिक्स करून घेऊया सगळं. पुन्हा झाकण ठेवून वाफवून शिजवूया. आपण जर त्यात पाणी घालणार नाही. जर तुमचा बटाटा शिजत नसेल तर तुम्ही पाण्याचा फक्त हबका मारा आणि भाजी शिजवा. ते लाईट नसल्यामुळे शेंगदाण्याचा कूटसुद्धा माझा बारीक झाला नाही. खेडेगावात तर लाईट नसतेच पाऊस असला तर. आपल्याला हे सारखं हलवावं लागणार आहे करपू नाही म्हणून. मी नेहमी तुम्हाला 2 ते 3 माणसाचं जेवण दाखवत असते, कारण आम्ही घरात 2 ते 3च माणसं आहोत. त्यामुळे तुम्हाला माझ्याकडून सोप्या, सिंपल आणि साध्या जेवढ्या बनवता येतील तेवढ्या रेसिपीज मी बनवून दाखवणार आहे. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहत राहा, जेणेकरून अजून व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. जेणेकरून व्ह्यूज जास्त आले तर मला अजून असं वाटतं की अजून नवीन काहीतरी तुम्हाला रेसिपी दाखवावी. आणि व्ह्यूज आले नाही तर असं मला व्हिडिओच बनवू वाटत नाही. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा, पूर्ण रेसिपी पहा, तुम्ही बनवून पहा आणि तुम्ही बनवून पहा, खा आणि नंतर मला कमेंट करून सांगा की रेसिपी कशी वाटते तुम्हाला. तुम्हाला आवडली का हे कमेंटमध्ये नक्की सांगा मला. कारण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की कमेंट करून सांगा, पण कोणाचीच कमेंट येत नाही की तुम्ही बनवली का नाही. पण एकदा हलवून घेऊया. आपल्या भाजी करपू द्यायची नाही खाली, सारखं हलवत राहायचं आहे. बटाटा थोडा कच्चाच आहे अजून तरी, भाजी तर करपायला लागेल. शिजत आला आहे बटाटा, तर 1 सेकंद अजून लागेल बटाटा शिजेल. तर प्लीज कमेंट करायला विसरू नका, जेणेकरून मला प्रोत्साहन मिळेल अजून नवीन नवीन व्हिडिओ टाकायला. मी अजून नवीन असेच व्हिडिओ टाकीन, साधे सोप्या सिंपल रेसिपीज टाकीन, जेणेकरून घरात जे आपले आहेत त्याच्यातच आपण काही वेगळी रेसिपी बनवू शकतो. यासाठी मी प्रयत्न करेन की तुम्हाला साध्या सोप्याच रेसिपीज बघायला मिळाव्यात. तर आजची रेसिपी ही आपली शिमला मिरची बटाटा कशी झाली हे कमेंट करून नक्कीच सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय.